मंडळी नमस्कार। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 20 वर्षापासून भाजपाचा गडकिल्ला आहे आणि नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभेसाठी या ठिकाणी काँग्रेसचे गॉडफादर असलेले मुकुल वासनिक हा सुद्धा कोणता निर्णय घेऊ शकतात, परंतु परभणी येथे तिसऱ्या आघाडीतील नेते राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी परभणीत भेट देऊन या महाविकास आघाडीला आणि महायुतीला एक वेगळा झटका दिलेला आहे। परभणीमध्ये झालेल्या त्या घटनेत या नेत्यांनी भेट देऊन एक वेगळा संदेश सत्ताधाऱ्यांना दिला असल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघाच्या निवडणुकीतही काय भूमिका असेल हे सांगणं महत्त्वाचं ठरतं। बच्चू कडू यांना संग्रामपूर तालुक्यातील स्थानिक नगरपंचायतमध्ये भरघोस मतदान मिळून सत्तासुद्धा तेथे स्थापन झाली असल्याने या मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांचं सुद्धा लक्ष आहे। परंतु या अगोदरच या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांनी दौरा केला असून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी संघटना ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं भाकीतच केलं आहे आणि त्या पद्धतीने या परिसरात वास्तव्य करत असलेले प्रशांत टिक्कर हे सुद्धा रिंगणात हालचाली करू लागले आहेत। तरी होऊ घातलेल्या या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष हे सक्षम असले तरी हा गड रोखण्यासाठी येथे सत्ता पालट करण्यासाठी बच्चू कडू यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। परंतु होऊ घातलेल्या विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची हालचाल ही जरी चर्चेला गेली असली तरी या तिसऱ्या आघाडीमध्ये रविकांत तुपकर यांचाही समावेश असल्याने नेमकी ही आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। जळगाव जामोद मतदारसंघामध्ये गेल्या 20 वर्षापासून आमदार संजय कुटे यांनी केलेली कामाची गती आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेलं सहमत पाहता त्यांचा असलेले पारिवारिक संबंध प्रत्येक समाज घटकाला न्यायाची भूमिका देण्यासाठी धडपडणारा नेता अशी असून त्यांना या मतदारसंघाचं कर्मयोद्धा म्हणून सुद्धा बोलवल्या जात असलं तरी महाविकास आघाडीत ती चुरस नसल्याने आणि त्याचा वेळोवेळी फायदा घेत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपला गड कायम ठेवला आहे। तरी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू हे या रिंगणात उतरत असताना तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या नेत्याला सहकार्य करणार की नव्याने उमेदवार उतरणार या खेळीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत कुठलीच निश्चिती नाही, तर हा मतदारसंघ शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे जाणार की काँग्रेसकडेच कायम राहणार किंवा शिवसेनेला ही मतदारसंघाची जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे। तरी या मतदारसंघामध्ये आमदार संजय कुटे हे प्रभावी ठरणार आहेत यात कसलंच दुमत नाही। तरी येणाऱ्या या निवडणुकीसाठी बच्चू कडू हे लक्ष वेधून आहेत। ते यावेळी बच्चू कडू या मतदारसंघामध्ये चाचपणी करण्याच्या धडपडीत असल्याचे बोलले जात आहे। तरी हे मतदारसंघाबाबत माझं मत आहे। आपण माझं मत ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि यापुढेही असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी अजून नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।